पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे आणि आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण. तिथे अनेक कुत्री देखील राहतात. त्याच परिसरात राहणारे सुनील तिकोणे हे रोज टेकडीवर जाऊन शंख वादन करतात. हे वादन करताना कुत्री त्यांना देखील साथ देतात. तुम्ही म्हणाल हे कसं? तर हे खरं. सुनील तिकोणे हे गेली 6 वर्ष झालं तिथे जाऊन शंख वादन करतात. परंतु हे करत असताना अचानकपणे काही कुत्री त्यांना साथ देऊ लागली. पण या कुत्र्यांना नेमकी ही सवय लागली कशी व ते कशा पद्धतीने साथ देतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 30 वर्ष मी ह्या ठिकाणी व्यायाम करायला येतो. हे पांडवकालीन मंदिर असून तारकेश्वर महादेवाचं येरवड्यातलं सुप्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी मी गेली 30 वर्ष व्यायाम करायला येतो. गेली 5-6 वर्ष मी शंख वाजवायला सुरुवात केली. माझ्याबरोबर हे 4 पायाचे मित्र माझे ते लहान होते. नंतर मी शंख जेव्हा वाजवायचो तेव्हा ते जेव्हा माझ्या शेजारी बसायचे व त्यांनी अचानकपणे सूर माझ्याबरोबर शंख वाजवत असताना सूर काढण्यास सुरुवात केली. प्रथम आम्ही सर्वजण आश्चर्यचकित झालो. नंतर आम्हाला कळून चुकलं की हे मला साथ देतात. नंतर मी ज्या वेळेस शंख वाजवतो त्यावेळेस हे सर्व धावत पळत येतात व आवाज देतात. आरतीच्या वेळेस जेव्हा मी शंख वाजवतो त्यावेळेससुद्धा हे माझ्याबरोबर आवाज देतात. त्यांना कशी काही सवय लागली ते मला माहिती नाही, पण त्यांचे वागणं बघून किंवा त्यांचा माझ्याबरोबर सूर लावणं बघून मला खूप आनंद होतो. त्यांना बी आनंद होतो. मी आल्यावर ते आनंदाने इकडे तिकडे बागडत असतात, माझ्याबरोबरच बसतात. तो व्यायाम करत असताना 8-9 वाजेपर्यंत म्हणजे सकाळचे माझ्या शेजारीच असतात. व माझे काही मित्र हे सर्व मिळून आम्ही सकाळी दररोज व्यायाम करायला येतो. फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट असेल तसं त्याप्रमाणे आम्ही सकाळ संध्याकाळ येऊन देवळावर येतो. आजूबाजूला व्यायामाला येणारे लोक तसेच महादेवाच्या आरतीला येणारे लोक हे आश्चर्याने बघत असतात. हे जवळपास गेली 3 वर्षाहून अधिक काळ चालू आहे, अशी माहिती सुनील तिकोणे यांनी दिली. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.